या पार्सलमध्ये काय आलेलं आहे तर 2 आहे ना वेकफिट कंपनीच्या छान अशा पिलो आलेल्या आहे. पॅकिंग एकच नंबर होती आणि इतक्या मोठ्या आहे, छान अशा लंबी-लंबी ना या पिलो आहे आणि पॅकिंग तुम्ही बघता एकदम रोलमध्ये दिलेली आहे. पिलो घेण्याचं कारण तर एकच होतं, कारण आम्ही ना आता मॅट्रेस ऑर्डर केलेली आहे, जी आम्हाला 22 तारखेला रिसीव्ह होणार आहे. नवीन मॅट्रेस असणार आहे, त्यामुळे त्याबरोबर नवीन म्हटलं पिलो पण घेऊन टाकूया म्हणून या पिलो आम्ही ऑर्डर केलेल्या. त्या आजच आलेल्या. अजून मॅट्रेस यायला भरपूर वेळ आहे. मॅट्रेस पण आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेल कोणत्या कंपनीचे आहे काय ते तेव्हा शेअर करेल. आता याबरोबर आहे ना थोडासा स्पंज सुद्धा भेटलेला होता, जो मी आता इथे अर्धा-अर्धा करून घेणार आहे आणि दोन्ही पिलोमध्ये थोडं-थोडं टाकून घेणार आहे. अहोंना म्हटलं याला चेन बघा ना कुठे आहे, तर त्यांचं म्हणणं होतं की याला चेनच दिलेली नाहीये. पण म्हटलं अहो हा स्पंज टाकण्यासाठी चेन तर असणारच. पिलो मात्र त्यांच्याकडनं घेऊन टाकली. म्हटलं आता तुम्ही जेवण करा आणि तोपर्यंत मी हा जो काही स्पंज आहे ना, तो व्यवस्थित दोघांमध्ये अर्धा-अर्धा करून आहे ना भरून घेते. तर लेंथ तुम्ही बघू शकता छान अशा मोठ्या लेंथच्या या पिलो भेटलेल्या आहेत. आता याला आहे ना जे काही पिलो कव्हर आहे ना ते बसेल की नाही असं मला तर टेन्शन आलेलं आहे. पण बघू आता पुढे. या पिलो आम्ही Amazonवरनं ऑर्डर केलेल्या आणि अहोंच्या चॉईसनेच घेतलेला आहे पिलो आणि मॅट्रेस. एखादं पार्सल आलं ना ती ओपन करण्याची एक्साइटमेंटच वेगळी असते. पण त्यानंतर होणारा कचरा आहे ना तो सगळा भरावा लागतो. आता इथे ना इतक्या पिशव्या-पिशव्या होऊन गेलेला होता. सगळा कचरा मी भरून घेतला. यामध्ये या 1-2 बॅग आहे ना चांगल्या होत्या. त्याच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या. आता मी हे सगळं याच बॅगमध्ये ठेवणार आहे. नंतर बाजूला ठेवून देते. कारण कधी-कधी ना एक छोटी कॅरी बॅग सुद्धा लवकर घरामध्ये सापडत नाही. त्यामुळे मी हे स्टोअर करूनच ठेवत असते. चांगल्या असल्या तर ठेवते, नाहीतर फेकून देते. तर चला आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. बाय.